नमस्ते, मी आहे वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊज. तर आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये काय बदल करावे लागतात किंवा ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे, तर मी तुम्हाला हर एक माप परफेक्ट सांगणार. तर हा ब्लाऊज पीस आहे आणि हे आहे अस्तर. तर आपल्याला 37 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा बघा. हा आपला ब्लाऊज पीस आहे आणि हे आपलं अस्तर. तर आपण उंची घेऊया 14 इंचाची. 14 इंचाची उंची घेतल्याच्या नंतर ब्लाऊज शिवून हा 13 इंचावर एकदम परफेक्ट बसून जाणार. उंचीमध्ये बदल करा, जर तुम्हाला आवडीनुसार लागत असेल तर काही हरकत नाही. 5.5 इंच मी शोल्डर टाकले. मोंड्यासाठी पण मी 5.5 इंचच घेणार. 37 छाती आहे. आता आपल्याला 37चा चौथा भाग काढायचा आहे. तर कशा पद्धतीने काढायचा आहे, तर हर एक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आपल्याला चौथा भाग काढताना कसा काढला पाहिजे. 9.25 इंच आहे ते चौथा भाग. 9.25 इंचमध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवूया. कंपल्सरी आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिंग ठेवायचीच. आणि अर्धा इंच थोडंसं पाठीमागं यायचं आहे आपल्याला. ही लाईन मी थोडीशी पाठीमागं घेते. ज्यावेळेस तुम्ही अर्धा इंच पाठीमागं घेताय तर त्याच्यानंतर मोंढ्यामध्ये अजिबात चून पडत नाही किंवा फुगा वगैरे आल्यासारखं काहीच होत नाही. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो. पाठीमागची बाजू पण फिनिशिंगसोबत येते आणि फ्रंट बाजू पण फिनिशिंगसोबत येते. आता 1.5 इंच आपण कंपल्सरी पाठीमागच्या भागासाठी घ्यायचे आणि 1 इंच आपल्याला फ्रंट भागासाठी घ्यायचे. आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना व्यवस्थित मोंड्याला आकार द्या. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच किंवा 2.5 इंच. दोन्ही माप जरी टाकले 2.25 किंवा 2.5 तरी पण एकदम परफेक्ट असं बसून जातं. काही हरकत नाही, खूप सुंदर हा ब्लाऊज बसून जाणार. आता पाठीमागचा गळा आहे 9 इंचाचा. तर 9 वर आपण एक मार्किंग केली. वरती 2.5 घेतले मी. खाली 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा इंचाचा फरक करायचा. गोल गळा आहे कस्टमरचा. आता जेवढं कंबर असेल त्याच्यानुसार आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 29 कंबर आहे तर त्याचा चौथा भाग आपण काढूयात. तर टेप एकदा फोल्ड करायचा आहे. सेम प्रोसेस असणार चौथा भाग काढण्याची. आणि नंतर मग आपल्याला 7.25 हा चौथा भाग येऊन जातो. 29 आलेला आपला माप कमरेचा. आणि 2.5 इंच आपण काय केलं, 2.5 इंच आपण जास्त घेतलं. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिंग जाते. तर आपण 1.5 इंचावर एक पॉईंट देऊ, म्हणजे इथपासून आपण पाठीमागं 1.5 इंचावर आलो. जी आपली फिटिंगची मार्किंग आहे त्यानुसार आपण मार्क करून घेऊ. बघू शकतात अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग हा पूर्ण कंप्लीट झाला आहे. आपण याची कटिंग करूयात. आता बऱ्याच जणांना पेपर कटिंग करावी लागते आणि नंतर मग अस्तरवर किंवा पिसावर कटिंग करावं लागतं. तर असं काहीच नाही. आपण दोन्ही पद्धतीने ब्लाऊज हा सोप्या पद्धतीने आपण कटिंग करू शकतो. नाही लागणार तुम्हाला पेपर. एकदम सिंपल पद्धतीने. फक्त तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल. आता 37 छाती आहे तर आपण काय करायचं आहे, 1 इंच मी ह्या साईडला एक मार्किंग करते. लक्षात घ्या, मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत प्रिन्सेसचे. तर ते वेगळे कटिंग आहे आणि ही पण वेगळी कटिंग आहे. दोन्ही पण कटिंग एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबतच आपलं काम आहे. आता जी लाईन आखली मी त्या लाईननुसार बघू शकतात हा पाठीचा भाग मी बरोबर याच्यावर ठेवून घेतला आहे. आणि मी थोडंसं प्रेस करते, म्हणजे आपला जो मोंडाचा भाग आहे किंवा जे आपण आखून घेतलेलं अगोदर पूर्ण ते छापलं जाईल. अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग एकदम बरोबर. आता हे जे शिलाई मार्जिंग होती ते आपण याच्यामध्ये आखून घेतले आणि आपल्याला जो फ्रंट भाग आहे मोंड्याचा आपल्याला तिथं आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं लक्षात आलं आहे, नॉर्मल लक्षात येत होतं.
आणि हा झाला पाठीमागचा. ह्या दोन याच्यामध्ये अर्धा इंचाचा अंतर ठेवायचं. मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता जेवढं शोल्डर आहे तेवढं आपल्याला लाईन द्यायची. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. समोरच्या गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकतात. कोणाला डीप लागतो, कोणाला वरती लागतो, तर त्यानुसार तुम्ही आकार देऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण याला गोल आकार दिला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हमेशा 1 इंच प्रिन्सेसमध्ये जास्त घ्यायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज जोडतो तर त्यावेळेला कमी पडू नये त्याच्यासाठी. आता आपण काय करणार आहोत, 3.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. हा अंगावर माप घेतलेला टक्स पॉईंट आला 10 इंचावर. 10 इंचावर मी एक पॉईंट दिला आणि जिथं आपला 10 इंच आला तिथं आपण हा टक्स जोडून घ्यायचा. कमी जास्त होऊ शकतं टक्समध्ये. 10 इंचावर एक पॉईंट आला. आता आपल्याला काय करायचं आहे, 37 छाती आहे, तर मग आपण काय करणार, 1.25 इंच ह्या बाजूने घ्यायचं आहे आणि 1.25 इंच इकडच्या बाजूने घ्यायचं आहे. म्हणजे 2.5 इंचाचा आपला टक्स हा एकदम परफेक्ट असा निघून जातो. आता हे दोन्ही लाईन आपण खालच्या लाईनला जॉईंट करू. आता वरपासून मी खाली आखून घेतले. अशा पद्धतीने तुम्हाला जर 1 टक्स शिवायचा असेल तर सेम हीच प्रोसेस ठेवा आणि कटिंग करा, काहीच हरकत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी इथं 1.25 इंच घेतलं, तर आपल्याला ह्या बाहेर आपण जे जागा सोडली तिथं पण आपण 1.25 इंच घेऊ. म्हणजे हे जे आपण 1.25 इंचाचं माप घेतलं ते इकडं भरून निघन. तर 1.25 इंच एकदम परफेक्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मग हा जो गळा आहे, गळ्यापासून आपल्याला तिरकी एक लाईन आखून घ्यायची. आपल्याला फक्त ही वरच्या लाईनपर्यंत आखून घ्यायची, लक्षात घ्या. आता इकडं आपण 1.25 इंच काढूया, जे आपल्याला मोंड्याच्या बाजूने असेल. आता जास्त चेस्ट जर असेल तर तुम्ही 1.5 इंच जरी घेतलं, हे जे माप घेतले तर 1.5 इंच जरी घेतलं तरी पण चालते. कारण मग तेवढं मध्ये आपल्याला फुगा पडतो आणि चेस्ट व्यवस्थित बसून जाते. आता ही लाईन आपण वरच्या बाजूला जोडून घ्यायची. काही समजलं नाही तर नक्कीच कमेंट करा. कमेंटनुसार आपण पुन्हा एकदा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही पाहिले ही आपली फिटिंगची लाईन होती आणि हे 1.5 इंच जे माप आले ते हे 1.5 इंच आपण बाहेरून घेतलं आणि इकडचं जे 1.5 इंच आले ते आपण ह्या बाजूने घेतले. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ हा पूर्णच झालेला आहे. आपण याला आकार देऊयात. तर पाहू शकतात खूप सुंदर असा याला आकार आलाय. आता आपल्याला कटिंग करताना कशी करायची ते पण बघू शकतात. कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग करायला शिका. कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, शोल्डर उतरल का किंवा मोंड्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसन का, छोटा ब्लाऊज असो किंवा मोठा ब्लाऊज असो. तर अजिबात टेन्शन नाही, तुम्ही याच्यानुसार ब्लाऊज कटिंग करायला शिका. एकही ब्लाऊज तुमचा उतरणार नाही. मी जेवढे व्हिडिओ टाकलेत आत्तापर्यंत सगळे कस्टमरच्या व्हिडिओनुसारच मी दाखवलेत. एकही घरातला ब्लाऊज नाही आहे. आता हे बघू शकतात. अशा पद्धतीने आपली 37 छातीचा हा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा कटिंग झाला आहे. तर आपण याची लगेच बाही कटिंग पण बघू. तर बाही कटिंग कशी कट करायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर अगोदर आपण चेक करायचं आहे आपला मोंडा किती बसतो. तर मोंडा आहे 8 इंच, तर आपल्याला 9.5 इंचाची तरी घडी लागते. आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझी टेक्निक कशी आहे ब्लाऊज कटिंग करायची. कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. अगोदर मी सरळ लाईन एक आखून घेतली म्हणजे एकसारखं होऊन जाईल. आणि कस्टमरची बाही आहे 9 इंच, तर आपण 1 इंच जास्त घेऊ कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. तर 1 इंच जास्त घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही.
काय होतं, ज्यावेळेस आपण जास्त घेतो तर मग बाहीची लांबी जास्त होऊन जाते. आता आपण मोंडाचं माप घेतलं तर ते किती बसलं, 8 इंच. तर 8 इंचावर पण आपण एक लाईन आखून घेऊ. तुम्ही कोणती पण बाहीची घडी असू द्या, तर अशा पद्धतीनेच बाही कटिंग करा. एकदम परफेक्ट अशी कटिंग होऊनच जाणार. दंड घेर आहे कस्टमरचा 4.5 इंच. 4.5 मध्ये आपण 2 इंच लुजिंगसाठी ठेवू आणि 3.5 इंच आपण खाली उतरूया. आता याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आकार देताना बघू शकतात, खूप सिंपल पद्धतीने आपण आकार देतो आहे. आता ही जी लाईन आहे, ही फिटिंगची लाईन आपल्याला बाहेरच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे, कारण हे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतले. आणि ही जी आहे आपली फिटिंगची, तर आपली जिथपर्यंत घडी आली तिथपर्यंत आपण इथपर्यंत जाऊया. अशा पद्धतीने आपली बाही पण कटिंग जवळजवळ पूर्ण झाली. कमी वेळामध्ये तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर मी तुम्हाला याच्यावर पण लगेच कटिंग दाखवते का ज्या वेळेला ब्लाऊजमध्ये डिझाईन असते तर त्यावेळेला कोणती काळजी घेतली पाहिजे. तर आपण अगोदर बाही कटिंग करणार. तर हे जेवढे गुलाबी कलरचे फूल आहेत ते सगळे वरती आले पाहिजे, तरच ते व्यवस्थित दिसून येईल. आता अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊ. ज्या वेळेस अस्तरवर मेन ब्लाऊज पिसावर जर डिझाईन असेल तर काळजीपूर्वक काम करा. आता मी थोडंसं जेवढं शिवण्यापुरतं आहे तेवढंच मी खाली प्लेन बाजूमध्ये ठेवलं आहे. याला मला जॉईंट द्यावा लागेल मेन फॅब्रिकला. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही बाई एकदम बरोबर निघून जाईल, कारण कमी आहे याची घडी. तुम्ही बघू शकतात, मी खोलल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर थोडंसं आता याला तर आपल्याला जॉईंट द्यावाच लागेल. आपण हा पॉईंट पहिला काढून घ्यायचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे थोडंसं मी खालच्या साईडनं काढून टाकते. आता हा झाला आपला ही झाली आपली बाही काढून. आता आपल्याला काय पाठीचा भाग काढून घेऊ. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय करावं लागेल, डिझाईनच बघावं लागेल. त्यानुसारच मग आपल्याला पाठीचा भाग टाकायचा आहे. तर जे नवीन आहेत त्यांच्याकडून भरपूर वेळेला चूक होऊन जाते, सोयीचा उलटा कळत नाही. हा झाला आपला पाठीचा भाग, एकदम परफेक्ट असा बघू शकतात. आता गळा ज्यावेळेस मी स्टिच करेन अस्तर जोडून त्याच्यानंतर मग मी याला जोडून घेणार आणि कटिंग करणार त्याची. व्हिडिओ जास्तच मोठा होतो पण यूजफुल आहे. काही जर तुमच्या समस्या असतील तर नक्कीच कमेंट करा, कारण सोप्या पद्धतीने म्हणजे थोडकेच आहेत, कधी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात समजा असं. आणि आपण हर एक कस्टमरच्याच कामावर दाखवतो आहे डायरेक्ट. तर मग याच्यामध्ये कोणताही डाऊट जर काही असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण मी हर एक याच्यामध्ये कुठलीच गोष्ट लपवून ठेवत नाही किंवा माप चुकीचे दाखवत नाही. जे आहे ते सगळं कस्टमरच्या याच्यानुसारच चालते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे जसं आहे तसंच कटिंग करा. व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मग मी इथं स्टॉप करते. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.